In today's lecture, we are going to see moving coil galvanometer. This is the applications of the point that we learned in earlier lecture, that effect of magnetic field on current carrying loop. आणि पाठीमागच्या लेक्चरची डायग्राम आपण खाली दाखवलेली आहे. फिगर 10.10 shows a effect of magnetic field generated by north and south pole as shown in figure on the current carrying loop in rectangular shape, and we have proved that the torque generated by magnetic field on current carrying loop is tau dash is equal to capital N, capital I, capital A, capital B into sin theta. इक्वेशन नंबर 10.23. तर आपण काल जो पॉईंट बघितला होता त्याच्यामध्ये सर्वात शेवटी आपण जे इक्वेशन मिळवलं होतं ते होतं टॉर्क जनरेटेड बाय मॅग्नेटिक फील्ड टो डॅश. तर टॉर्क हा एक फोर्स आहे. लिनियर मोशनमध्ये आपण जो फोर्स अप्लाय करतो त्यालाच ॲनालॉगस टर्म इन अँग्युलर मोशनमध्ये टॉर्क अशी आहे. आणि त्याची व्हॅल्यू सर्वात शेवटचं इक्वेशन आपल्याला मिळालं तर NIAB sin theta, where N is the number of turns of the coil. आता डायग्रॅममध्ये एकच कॉईलची टर्न दिसत होती म्हणून ह्याच्या अगोदरचं इक्वेशन होतं 10.22. हे 10.23 आहे. ह्याच्या अगोदरचं इक्वेशन होतं 10.22. ते फॉर सिंगल टर्न, फॉर सिंगल कॉईल N इज इक्वल टू 1 असं ठेवल्यानंतर जे इक्वेशन मिळतं ते टो इज इक्वल टू टॉर्क टो इज इक्वल टू IAB sin थीटा असं होतं. आणि N नंबर ऑफ जर कॉईलच्या टर्न्स असतील, वायरच्या टर्न्स असतील तर N मल्टिप्लाय केलेलं आहे. हिअर N इज द नंबर ऑफ टर्न्स, I इज द करंट फ्लोइंग थ्रू द कॉईल, A इज द एरिया ऑफ द कॉईल. या ठिकाणी एरिया ही फक्त टर्म आलेली आहे. लेंथ इंटू ब्रीथ किंवा पायर स्क्वेअर अशी पर्टिक्युलर टर्म या ठिकाणी राहिलेली नाही. आणि त्याच्यामुळं द टॉर्क इज इंडिपेंडंट ऑफ शेप ऑफ द कॉईल. कॉईलचा शेप कसा आहे ह्याच्यावर तो अवलंबून नाही. फक्त एरिया मोठा असेल जास्त टॉर्क तयार होईल, एरिया कमी असेल कमी टॉर्क तयार होईल. बी इज द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. जे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केले बाहेरून त्याची स्ट्रेंथ बी आहे. अँड थीटा इज द अँगल बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड द करंट कॅरिंग वायर और लूप. तर या ठिकाणी आपण 4 साईड्स ऑफ द रेक्टँगल्स, 4 साईड्स ऑफ द रेक्टँगल्स बघितल्या होत्या ABCDमध्ये. त्याच्यामध्ये ज्या मॅग्नेटिक लाईन्सला पॅरलल आहेत AD आणि BC हे एकमेकाला कॅन्सल होतात. AB आणि CD ह्या मॅग्नेटिक लाईन्सला परपेंडिक्युलर आहेत आणि त्याच्यावरून हे वरचं इक्वेशन आपण मिळवलेलं आहे. ठीक आहे. तर हे झालं पाठीमागचा पॉईंट. ॲप्लिकेशन्स ऑफ धिस पॉईंट इज मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. आपण जो पॉईंट बघतोय तो हे कालच्या पॉईंटवर आधारित असलेली एक ॲप्लिकेशन आहे. आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये एक पॉईंट बघितला आहे, कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इंटू ॲमीटर अँड व्होल्टमीटर. म्हणजे ॲमीटर आणि व्होल्टमीटर हे गॅल्व्हनोमीटरपासून बनलेले आहेत. मग ज्यावेळी करंट मीटर आपण बनवतो त्यावेळी गॅल्व्हनोमीटरमध्ये एक पॅरलल रेजिस्टन्स, शंट रेजिस्टन्स आपण जोडलेला आहे. व्होल्टमीटर बनवतो त्यावेळी सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स जोडलेला असतो. तर अशा प्रकारे वी कॅन कन्वर्ट गॅल्व्हनोमीटर इंटू ॲमीटर अँड व्होल्टमीटर. आता ॲमीटर आणि व्होल्टमीटर आपण बघितलेले आहेत. तर ते ॲमीटर आणि व्होल्टमीटरमध्ये जे बेसिक वर्किंग पार्ट आहे तो आहे गॅल्व्हनोमीटर. आणि तो काय आहे तर तो आता आपण बघणार आहोत. अर्लियर पॉईंटमध्ये आपण काय बघितलं होतं,
नॉर्थ टू साऊथ अशा मॅग्नेटिक लाईन्स तुम्हाला गेलेल्या दिसत होत्या. नॉर्थपासून साऊथपर्यंत अशा मॅग्नेटिक लाईन्स गेलेल्या दिसत होत्या. आणि ज्यावेळी मॅग्नेटिक लाईन्सला ए बी किंवा सी डी एक्झॅक्ट परपेंडिक्युलर होतात, त्यावेळी साइन थीटा इज इक्वल टू साइन 90 डिग्री इज इक्वल टू 1 होतं आहे. आणि फॉर्म्युला येतो आहे 2 इज इक्वल टू NIAB असा फॉर्म्युला आपल्याला मिळतो आहे. सो वी कॅन कॅन्सल द टर्म साइन थीटा वेन थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. आणि ते मिळवण्यासाठी मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटरमध्ये तुम्हाला खालच्या डायग्राममध्ये दिसतं आहे की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे असा त्याचा शेप आहे की त्याच्या आतमध्ये सर्क्युलर कॅव्हिटी किंवा स्पेरिकल कॅव्हिटी सिलेंड्रिकल कॅव्हिटी तयार होते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोलचे शेवटची जी एज आहेत ते एज कसे आहेत, कर्व आहेत. त्याला आपण पोलार मॅग्नेटिक फील्ड असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये काय होतं आहे की मधला जो मॅग्नेट आहे, मधली जी कॉईल आहे ती कोणत्याही अँगलनं ठेवली तर प्रत्येक वेळी मॅग्नेटिक लाईन्स त्याला परपेंडिक्युलरच असणार आहेत. सो टू ऑब्टेन थीटा इज इक्वल टू 90 डिग्री ॲट एव्हरी पोझिशन, नॉर्थ पोल and south pole are modified so that they generate one cylindrical cavity between them where we can put our coil, and that coil is always perpendicular, sides of the coils are always perpendicular to the magnetic lines at any position. कोणत्याही पोझिशनला मॅग्नेटिक लाईन्स त्याला परपेंडिक्युलर असण्यासाठी, थीटाबरोबर 90 डिग्री असण्यासाठी आपण तो जो पोलचे एंड आहेत ते असे सर्क्युलर असे कट केलेले आहेत. आता ही जी खालची डायग्राम आहे ती टॉप व्ह्यू ऑफ द मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर आहे. खालच्या डायग्राममध्ये टॉप व्ह्यू ऑफ द मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर आहे. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. हा वरून कशा पद्धतीने गॅल्व्हॅनोमीटर दिसू शकतो. तर याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, नॉर्थ अँड साऊथ पोलचे परमनंट मॅग्नेट तुम्हाला दिसतात. आतमध्ये मूव्हिंग कॉईल आहे, जी कॉईल आहे ती मूव्ह होणारी येलो कलरनं दाखवलेली आहे. आणि त्याच्या आतमध्ये आयर्न कोअर फॉर स्टेशनरी सपोर्ट त्या ठिकाणी आहे. हे वरून दिसणार झालं. वरून दिसताना आपल्याला काय दिसते, कॉईल क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मूव्ह होते. त्याच्यानंतर जर आपण समोरून बघितलं तर क्रॉस सेक्शनल व्ह्यू ऑफ द मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर इज शोन इन अप्पर पार्ट ऑफ द फिगर. इथून वरचं जे तुम्हाला दिसतंय तो अप्पर पार्ट आहे, तो मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटरचा क्रॉस सेक्शन आहे. याच्यामध्ये एक करेक्शन आहे की अप्पर सस्पेन्शन तुम्हाला दाखवलेलं आहे, अप्पर सस्पेन्शन या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि त्याला मिरर अटॅच केलेला आहे आणि मिररपासून मूव्हिंग कॉईलपर्यंत काही कनेक्शन दाखवलेलं नाही. तर या ठिकाणी कनेक्टिंग वायर आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तर ती आपल्या पुस्तकामधली एक चूक आहे की या ठिकाणी कनेक्टिंग वायर असायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर मिरर टू आयर्न कोर किंवा मूव्हिंग कॉईल हे एकमेकाला कनेक्ट आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आज आपण पुढं बघणार आहोत की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कॉईल मूव्ह झाल्यानंतर आपण काही टर्म मोजू शकतो. वी यूज करंट मीटर, व्होल्ट मीटर और गॅल्व्हॅनोमीटर टू आयडेंटिफाय सम current related terms like electrical current, potential difference etc. तर मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटरच्या साहाय्यानं असेल किंवा करंट मीटरच्या साहाय्यानं असेल, आपण करंट किती त्या सर्किटमधून वाहतो हे मोजतो आणि ते मोजण्यासाठी आपल्याला हा गॅल्व्हॅनोमीटर वापरायचा आहे. तर याच्यामध्ये कोणती बेसिक प्रॉपर्टी या ठिकाणी वापरलेली आहे, वेन करंट फ्लोईंग थ्रू द करंट एनी मेटल वायर, हे डायग्राममध्ये बघा, फॉर्म्युलात बघा. फॉर्म्युला इज टॉर्क जनरेटेड बाय
magnetic field in current carrying wire is NIAB when sin theta is equal to 1 or theta is equal to 90 degree. थीटा 90 डिग्री असेल तरी साइन थीटा टर्म पूर्णपणे जाणार आहे आणि आपल्याला टॉर्क हा NIAB एवढा भेटतो. दिस टॉर्क इज प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स ऑफ द मूविंग कॉईल. म्हणजे त्या कॉईलमध्ये वायरच्या मेटल वायरच्या किती टर्न्स आहेत, 1 टर्न आहे, 2 टर्न आहे, 3 टर्न आहे, त्याच्यावरती अवलंबून आहे. करंट फ्लोईंग थ्रू द वायर त्या करंटवरती अवलंबून आहे. एरिया ऑफ द कॉईल त्या कॉईलचा जो एरिया आहे त्याच्याशी अवलंबून आहे. मॅग्नेटिक फील्ड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ किती आहे त्या बीवरती सुद्धा ते अवलंबून आहे. पण आपल्याला एक माहीत आहे की परमनंट मॅग्नेट आपण एखादं घेतलं तर त्याचं मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे. आपण जेव्हा एक्सपेरिमेंट करणार आहोत त्यावेळी ते कॉन्स्टंट आहे, त्यामुळे बी कॉन्स्टंट आहे. एरिया ऑफ द कॉईल जी कॉईल आपण घेतलेली आहे आयर्न कोरवरती गुंडाळलेली आहे त्या कॉईलचा एरियासुद्धा कॉन्स्टंट असणार आहे, त्यामुळे एसुद्धा कॉन्स्टंट आहे. एन नंबर ऑफ टर्न्स मेटल वायरच्या त्या कॉईलमध्ये किती टर्न्स आहेत एन तोसुद्धा कॉन्स्टंट आहे. राहतो फक्त करंट आय जो प्रत्येक सर्किटमध्ये प्रत्येक बॅटरीच्या वेळी वेगळा असू शकतो. सो वी कॅन से दॅट टॉर्क जनरेटेड बाय मॅग्नेटिक फील्ड इन मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर is proportional to I. So torque tau is proportional to I because all other term, number of turns, area of the wire, magnetic field strength B, all these 3 terms are constant. So torque is proportional to current flowing through it. जेवढा जास्त करंट वाईल तेवढा जास्त टॉर्क होईल, कमी करंट व्हायला कमी टॉर्क होईल. म्हणजे डिफ्लेक्शन निडलने किती डिफ्लेक्शन दाखवावं हे त्या करंटवरती अवलंबून आहे. आणि आपण एकदा करंट मोजू शकलो तर ओहम्स लॉवरून आपण पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा मोजू शकतो. आणि त्याच्यावर आपण काय सांगतो, पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू IR और V इज प्रोपोर्शनल टू I. रेजिस्टन्स त्या वायरचा कॉन्स्टंट असेल तर V इज प्रोपोर्शनल टू I. याचा अर्थ करंट वाढला का व्होल्टेजसुद्धा या ठिकाणी वाढतं आहे. So we can use this moving coil galvanometer to measure current or voltage which is proportional to torque generated in this coil. आणि टॉर्क हा करंटवरती अवलंबून आहे. करंट कमी झाला टॉर्क कमी होते, करंट वाढला टॉर्क वाढतं. सो दिस इज अबाउट बेसिक प्रिन्सिपल इन मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर. आता याच्या डायग्राममध्ये अजून एक टर्न तुम्हाला दिसेल, खालच्या बाजूला एक लोअर सस्पेन्शनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. काय लोअर सस्पेन्शन, तर करंट वाहिल्यानंतर ती कॉईल रोटेट होईल, काहीतरी टॉर्क अप्लाय झाल्यानंतर काहीतरी रोटेट होईल आणि करंट बंद केल्यानंतर ती त्याच ठिकाणी थांबेल, ती मूळच्या ठिकाणी येणार नाही. तर तिला परत मूळच्या ठिकाणी आणण्यासाठी खालच्या बाजूला एक स्प्रिंग कनेक्ट केलेली आहे, त्याला लोअर सस्पेन्शन असं म्हणलं आहे. आणि ज्यावेळी टॉर्क अँग्युलर फोर्स अप्लाय होते, टॉर्क अप्लाय होते, त्यावेळी ती कॉईल मूव्ह होईल, काहीतरी अँगलनं रोटेट होईल. त्यावेळी लोअर सस्पेन्शनमध्ये तो फोर्स स्टोअर केला जाईल आणि जसं तुम्ही करंट बंद कराल तसं ते स्टोअर झालेल्या स्प्रिंगमध्ये स्टोअर झालेल्या फोर्समुळं मूव्हिंग कॉईल परत पहिल्या जागेला येईल. सो टू अक्वायर ओरिजिनल पोझिशन we can use a spring at the as a lower suspension in moving coil galvanometer. त्याचवेळी जर काय थोडंफार फ्लक्च्युएशन झालं तर करंट कॉईल परत थोडीशी मूव्ह होणार. हे फ्लक्च्युएशन मेंटेन करण्यासाठी सुद्धा लोअर सस्पेन्शनचा स्प्रिंगचा वापर केलेला आहे. सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर. आता आपण काय म्हणतोय, when some current I is flowing through the moving coil galvanometer. आता इथं बघा जरा मिरर आणि कॉईलमध्ये हे डायग्राम आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही करेक्शन करून घ्या. मिरर आणि खाली आयर्न कोरवरती असलेलं मूव्हिंग कॉईल हे एकमेकाला जोडलेले आहेत.
ठीक आहे. आता इथे मिररचा यूज काय आहे, तर काही अँगलनं आपण कॉईल रोटेट झाली तर मिररसुद्धा काही अँगलनं रोटेट होईल आणि त्यावेळी त्याच्यावरती पडलेला जो पॉइंटर आहे, लेझर पॉइंटर आहे, तो डिफ्लेक्शन तुम्हाला समोरच्या बाजूला भिंतीवरती दाखवेल. तर टू मेजर द डिफ्लेक्शन वी कॅन यूज मिरर. तर आता सध्या काय केलेलं आहे, त्या ठिकाणी आपण जे ॲमीटर व्होल्टीमीटर वापरतो ते त्यामध्ये मिररऐवजी पॉइंटर वापरलेलं, पॉइंटर त्या कॉईलला फिक्स केलेला आहे. पण सुरुवातीला ज्यावेळी याचा शोध लागला मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचा, त्यावेळी त्या ठिकाणी मिरर होता आणि त्याच्यावरती लेझर पॉइंटरसारनं लाईट इन्सिडेंट करायची आणि ती रिफ्लेक्ट होऊन मिररवरून समोरच्या बाजूला स्केलवरती पडायची आणि मिरर रोटेट झाला का ती ज्या ठिकाणी पडलेला आहे तो पॉईंटसुद्धा मूव्ह व्हायचा. तर अशा पद्धतीने ती अरेंजमेंट होती. आता मिररच्या ऐवजी त्या ठिकाणी निडल, एक पॉइंटर त्याला फिक्स केलेलं आहे आणि जसं करंट वाढतं तसं पॉइंटर पुढं पुढं मूव्ह होतं आणि तुम्हाला डिफ्लेक्शन दिसतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मॅथमॅटिकल टर्म बघायचे आहे की तो किती अँगलनं रोटेट झाला आहे. तर याच्यासाठी फाय हे अँगल ऑफ रोटेशन ऑफ द मूव्हिंग कॉईल या ठिकाणी वापरलेला आहे. लार्ज द करंट लार्ज असेल, लार्ज द टॉर्क इज अप्लाइड, जास्त टॉर्क अप्लाय होईल आणि लार्ज डिफ्लेक्शन तुम्हाला दिसेल. इफ डिफ्लेक्शन इज फाय, डिफ्लेक्शन फाय असेल, इफ डिफ्लेक्शन इज फाय देन रिस्टोरिंग टॉर्क स्टोर्ड इन लोअर सस्पेन्शन स्प्रिंग इज प्रोपोर्शनल टू फाय. जेवढे जास्त अँग्युलर रोटेशन असेल तेवढे जास्त रिस्टोरिंग फोर्स त्या ठिकाणी तयार होईल आणि तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के वापरला आहे. त्याला के इज द टॉर्शनल कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग असं म्हणलेलं आहे आणि त्याच्यामुळं तो टॉर्क टो इज इक्वल टू के इंटू फाय असं या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि मगाशी आपण बघितलं टॉर्क टो इज इक्वल टू NIAB. तर ह्या सगळ्यांचं दोन्ही सेमच असणार आहेत, त्याच्यामुळं दोन्ही इक्वेशन समान म्हणजे दोन्ही समान घेऊन आपल्याला टॉर्क टो इज इक्वल टू के फाय इज इक्वल टू NIAB असं भेटेल. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणतो आहे, तर जेवढी कॉईल रोटेट होईल करंट पास झाल्यामुळं तेवढं जास्त फोर्स लोअर स्प्रिंगमध्ये स्टोअर होईल आणि तो के फाय यानं सांगितलेलं आहे. आणि जर तुम्ही करंट बंद केला तर तो फोर्स अप्लाय झाल्यामुळं मूव्हिंग कॉईल पहिल्या जागेला जाईल. म्हणजे स्प्रिंगमध्ये जो फोर्स स्टोअर झाला होता तो टॉर्कमुळे तयार झाला होता, म्हणून दोन्ही समान आहेत. टॉर्क टो इज इक्वल टू के फाय इज इक्वल टू NIAB. आता या ठिकाणी साइन थिटा आलेलं नाही, कारण प्रत्येक वेळी त्या कॉईलला मॅग्नेटिक लाईन्स परपेंडिक्युलर येण्यासाठी आपण नॉर्थ पोल साऊथ पोलचे शेप मॉडिफाय केले होते. त्यामुळे या ठिकाणी थिटा इज इक्वल टू 90 डिग्री ऑलवेज मेंटेन केलेला आहे. त्यामुळे साइन थिटा टर्म या ठिकाणी आलेलं नाही. मग ह्याच्यावरून फाय काय येऊ शकतं, तर के जे गुणिले आहे ते दुसऱ्या बाजूला, या केला दुसऱ्या बाजूला पाठवा, तुम्हाला फाय इज इक्वल टू NAB भागिले के इंटू आय. तर आयला बाहेर, करंट आयला आपण बाहेर घेतलेला आहे कारण ब्रॅकेटमधल्या सर्व टर्म कॉन्स्टंट आहे. N इज नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल, A इज द एरिया ऑफ द कॉईल, B इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द एक्सटर्नल मॅग्नेट नॉर्थ अँड साऊथ पोलमधलं जे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ आहे त्याला B असं म्हणलेलं आहे. आणि के आहे ते खाली जी स्प्रिंग आहे लोअर सस्पेन्शनला, ते स्प्रिंगचं टॉर्शनल कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग म्हणून घेतलेलं आहे. तर ह्याच्यावरून फाय किती अँगलनं डिफ्लेक्शन होऊ शकतं ते सांगितलं आहे, NAB/K इंटू आय. तर ब्रॅकेटेड टर्म सगळ्या कॉन्स्टंट आहेत, त्याच्यामुळं फाय हा करंट आयवरती अवलंबून आहे. करंट आय वाढवला फाय वाढतो, करंट आय कमी झाला फाय कमी होतो. दस डिफ्लेक्शन फाय इज प्रोपोर्शनल टू करंट आय. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो, यावरच्या इक्वेशन 10.24 वरून डिफ्लेक्शन फाय आहे तो करंट आयला प्रोपोर्शनल आहे, प्रोपोर्शनल टू करंट आय असं आपण म्हणतोय. आणि याच्यावरून आपण करंट मोजू शकतो. आता अलीकडे जर बघितलं तर डिजिटल युग आलेलं आहे, त्याच्यामुळं करंट मीटर व्होल्टमीटर हे डायरेक्ट डिजिटल वर्कआउट होतात. मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर त्या ठिकाणी कमीत कमी वापरलेलं आहे, परंतु याचं बेसिक प्रिन्सिपल कळावं करंट मीटर व्होल्टमीटरचं, म्हणून काही वेळा आपल्याला एक्सपेरिमेंटमध्ये अजूनही आपण
करंट मीटर आणि व्होल्टमीटरमध्ये डिफ्लेट होणारी निडल आपण बघतो, त्या ठिकाणी मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर असतो. तर अशा प्रकारे आज आपण मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर हा पॉईंट पाहिलेला आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया.